आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज, रोखठोक आणि निर्भीड. संयुक्त महाआघाडीच्या नेत्यांच्या हस्ते मिरज पंचायत समितीच्या नूतन इमारतीचे उद्घाटन करण्यात आले. मिरज पंचायत समितीमधील सभापती, उपसभापती आणि पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता परस्पर उद्घाटन घेण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप करत भाजप नेत्यांचा निषेध करण्यात आला. खासदार, माजी मंत्री, आमदार यांच्याकडून भाजपचे नेते आणि पंचायत समितीमधील अधिकाऱ्यांच्या वर टीकासत्र सोडले आहे. खासदार विशाल पाटील, माजी मंत्री जयंत पाटील, माजी मंत्री अजितराव घोरपडे, आमदार इद्रिस नायकवडी आणि शिवसेनेचे महापालिका क्षेत्रप्रमुख मोहन वनखंडे यांनी मिरज पंचायत समितीच्या नूतन इमारतीचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी सांगली जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संगीता पाटील, मिरज पंचायत समितीच्या सभापती तन्वी कमलेकर, उपसभापती ललिता काकी शेजूळ, स्नेहलताई मोरे, वर्धा कांबळे, प्रशांत अवधूत, सुजाता पाटील, गायत्री घोरपडे, रिदा मुजावर, सूरज मखदूम, शोभा मोहिते, संयोगिता कोळी, सुप्रिया तवटे, स्नेहल पाटील, अरविंद सकपाळ, नगरसेवक सागर वनखंडे, नगरसेवक अथर नायकोडी, युवा नेते श्वेतपद्म कांबळे, मिरज पूर्व भागाचे नेते विजय पाटील, आप्पासाहेब कोळेकर, महेश मोरे, प्रकाश कोळी, अशोक मोहिते, सुशांत घोरपडे, सुलेमान मुजावर, विशाल चौगुले, मिरज तालुक्यातील संयुक्त महाविकास आघाडीतील नेते, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. एक सवय लागली की शासकीय निधी हा शासनाचा म्हणजे जनतेचा नाही, हा आपल्या वैयक्तिक इस्टेटीचा, आपल्याच बापाचा पैसा असल्यासारखं ह्यांच्या मनात राहतात. हे पैसे त्यांची किती इस्टेट असो कुणाची, ते पैसे त्यांच्या इस्टेटीतनं निर्माण झालेले, ते जनतेच्या पैशातनं निर्माण झालेले पैसे आहेत. आणि ही मिरज पंचायत समिती ही राज्याची बऱ्यापैकी सगळ्यात मोठी असलेली पंचायत समिती. खात्री आहे की नवनिर्वाचित पंचायत समितीचे सभापती आणि सदस्य सर्वांनाच न्याय देण्याचं काम या इमारतीतून करतील. अतिशय चांगल्या पद्धतीनं इमारतीचं काम झालेलं आहे आणि चांगली व्यवस्था मिरज तालुक्यातील जनतेसाठी आज उपलब्ध होते. हा जिल्हा, याला सांगली जिल्हा म्हणतात, सहजासहजी विकला जाणार नाही. कितीही रेट काढा. काय झालं जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत? निकाल आधीच सांगितला होता काय होणार आहे ते. अशा पद्धतीने एखादं कुपमंडूपोतीचं राजकारण हे जरा थांबवावं. या देशातला एक महत्वाचा पक्ष मानला जातो. त्यांनाही माझी विनंती आहे, कुठल्या कोपऱ्यात काय चाललंय, कुणाच्या व्यक्तिगत एखाद्या तुमच्या सदस्याच्या स्वार्थासाठी पूर्ण पक्षाला वळण देण्याचं काम चाललंय का, याचा एकदा अभ्यास करा. खरं तर कार्यक्रमाला आपण चांगला कार्यक्रम आहे आणि चांगल्या कार्यक्रमाला अपशकून लागू द्यायचा नाही. कुणाचं तरी आयऱ्या गायऱ्याचं नाव घ्यायचं नाही आपल्याला या कार्यक्रमात. इतका छान काय की नाही, माझ्या वळचणीनंच पाणी गेलं पाहिजे, अजिबात होणार नाही. मिरज तालुक्यात खपून घेणार. पण तुम्हाला सांगतो, हे मिरज पॅटर्न म्हणजे नुसतं मिरज शहराचं पॅटर्न आहे असं गैरसमज कुणीतरी करून घेत नाही. असं गैरसमज करून देऊ नका. मिरज पॅटर्न काय आहे, सहजवारी गेले तोपर्यंत ठीक आहे, आता सहजवारी जाणार नाही आहे. मिरज पॅटर्नला तुम्हाला तोंड देणं फार अवघड आहे. ते सहसा कोणाला शक्य झालेलं नाही आणि तुम्हाला ते होणार नाही. त्यामुळे अशा लोकांनी आपलं सावधतेनं आपल्या परीने आपल्या मर्यादेत राहावं. आज एक कार्यक्रम झाला दादा, खरं उल्लेख करावा लागेल. आज काल सरकार, घोरपडे सरकारने समान आदेशच केला, यायचा आहे. सगळे एवढे हजर झाले, परंतु 15 कोटी देऊन बेळकीमध्ये दादा उद्घाटन आज झालं. मला वाटतं त्या बेळकी गावामध्ये 15 लोक सुद्धा नव्हती. बाहेरच्या गावातून तुम्हाला एखाद्या गावाला 15 कोटी सारखा निधी दिल्यानंतर लोक येत नाहीत. जनमत काय चाललंय याचा तरी विचार करा. कोणाने तर ऐकायचं
आणि राजकारण करायचं, टार्गेट करायचं आणि मी म्हणेल तसं चालायचं, हे चालू द्यायचं नाही हे सरकारने जेव्हा ठरवलं तेव्हा आम्ही सर्वच नेते मंडळी व्यासपीठावर एकत्र आलेले. तर बोलण्याचा हा व्यासपीठ नसलं तरी आज एवढंच सांगेल की इथून पुढे एकतर्फी एकाधिकारशाही त्या मतदारसंघात चालू दिली जाणार नाही. महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता ज्या सभागृहात तुम्ही इथं बसला आहात त्या येत्या काहीच दिवसात तुम्हाला सभागृहाच्या बाहेर पद्मभूषण डॉक्टर वसंतदादा पाटील यांचं नाव तुम्हाला बाहेर दिसेल.